खोपळा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता नवीनच बांधकाम करण्यात आलेल्या रस्त्याच्या बाजूला पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याला व्यवस्थित केला नसल्यानं रस्त्यावरील पावसाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतातील बोरवेलला देखील नुकसान पोहोचलं असून रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष व्याप्त आहे। करायला आम्ही यांच्यासोबत जाऊन पण जास्त 5 तारखेला अर्ज केला, वारंवार गेलो, त्यांना सांगितलं की बुवा यांच्या शेतात पाणी आहे, ते पाण्यामुळे खूप नुकसान होऊन राहिलं, बोर खचण्याची पण भीती आहे आणि या रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। माती आणि याच्यात दबाई वगैरे काही झालेली नाही आहे। गड्डे आणि पूर्ण रस्ते उकरत चालले, ते पाणी पूर्ण शेतात चाललेलं आहे। तुम्ही पाहत असाल तर आम्ही तुम्हाला पाणी दाखवू शकतो कुठं कुठे गेलं आहे। बोरचं पण नुकसान आहे। ठेकेदाराला पण यांनी वारंवार सांगितलं, पण ते ठेकेदारांनी पण दुर्लक्ष करण्यात आलं। आमच्या ह्या जो रस्ता झाला हा चांगला झाला आहे, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी ठेकेदाराने कोणत्याही ठिकाणी पायल्या न टाकता, शेतातील पाणी न काढता, त्यामुळे आज माझ्या शेतात संपूर्ण पाणी साचलेलं आहे। त्याचप्रमाणे माझ्या शेतात असलेला बोर हा त्यांच्या चुकीमुळे आज हा खचत आहे आणि किंवा चोकअप सुद्धा होऊ शकतो आणि याची संपूर्ण जबाबदारी ही ठेकेदाराची आहे। परंतु ठेकेदाराने कोणत्याच शेतातलं पाणी बाहेर काढलेलं नाही आहे। रस्ता बांधायच्या वेळेस पूर्ण वावराची हे केली नाही आणि जिथून पाणी जाते तिथं पायल्या टाकल्या नाही, त्या कारणास्तव इथं शेतकऱ्याचं नुकसान होऊन राहिलं। रस्त्याचं बांधकाम करताना काही बाबी लक्षात न घेता रस्ता बांधण्यात आल्यानं रस्त्याचं पाणी शेतात घुसून नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। जन्मत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।